पिढ्यानपिढ्याची गरिबी, भंगार गोळा करणे, भांडी विकणे, खेकडे मासे धरण्यासह हातात पडेल ते काम निष्ठेने करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दुष्काळी मान तालुक्यातील महाबळेश्वरवाडी गावाकडेला पालात राहिलेले अण्णा कर्मवीरांच्या कृपा आशीर्वादाने महालात आले आहेत। शिक्षकाने माणसाचं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक पुन्हा पुढेही नतमस्तक होत नसतं। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे रयत शिक्षण संस्थेत कमवाणी शिका या योजनेने त्यांच्या आयुष्याला आकार दिला असून शिपायापासून ते शिक्षकापर्यंतचा हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे। कर्मवीरांच्या विचाराचा पायी एक सच्च रयत सेवक म्हणून अण्णा पवार यांना ओळखले जाते। रयत शिक्षण संस्थेच्या सद्विचारांनी अनेक व्यक्तिमत्व घडली, त्यापैकीच एक म्हणजे अण्णा शिवाजी पवार असल्याचं मत माणदेशी साहित्यक व रयत सेवक तथा प्रसिद्ध व्याख्याते श्री ताराचंद आवळे यांनी व्यक्त केले। पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी अण्णा पवार यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर दीपिका लेंभे, स्कूल कमिटीचे सदस्य सुरेशराव साळुंके, अशोक लेंभे, रणजित लेंभे, अमोल निकम, विकास साळुंके, रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक विभागाचे प्रकाश पाटील, ऑडिट विभागाचे दत्तात्रय भोसले, रयत सेवक संघाचे सचिव अनिल खरात, डी.के. महाजन, प्रभाकर काकडे, बाबूराव काकडे, रयत सेवक चंद्रकांत यादव, शंकर जाधव, देवानंद जोंगारी, नितीन टोपणे, मुख्याध्यापक साळुंके, एन.एस. पर्यवेक्षक घारगे बीके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी दीपिका लेंभे, विकास साळुंके, सेवक संघाचे सचिव अनिल खरात, पी.बी. नानवरे, कुमारी मानसी भंडलकर, कुमारी अस्मिता नावडकर यांनी मनोगत व्यक्त केले। श्री अण्णा पवार यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी त्यांनी शाळेस पोषण आहारासाठी पातेले भेट म्हणून देऊन शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला। अण्णा पवार म्हणाले की रयत शिक्षण संस्थेबद्दल नेहमीच माझ्या मनात कृतज्ञता असून अखेरच्या श्वासापर्यंत रयत सेवक म्हणून रयत शिक्षण संस्थेवर माझी कायम निष्ठा राहील। मला रयत शिक्षण संस्थेने कमवाणी शिका योजनेत हाताला काम दिले। संस्थेतील आदर्श शिक्षकाने मला माणूस म्हणून घडवले, मोठं केलं आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। यावेळी उपशिक्षक सी.बी. साळुंके यांनी मानाचे पत्र वाचन केले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री साळुंके सर यांनी केले। सूत्रसंचालन सौ नाचन युव्ही यांनी केले। यावेळी ग्रामस्थ, रयत सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।